डिग्री देतात तसं तिला खाली पालतं पाडून तिचे दोन हातपाय पकडून दांडक्याने लोखंडी रॉडनी आणि परत विष पिऊन मर, तुझा जगून काय उपयोग नाही म्हणून विष पाजत होती. कानाचा फडदा तिला इतक्या जोरजोरात तिथं मारलं गेलं इथे तर ती पूर्ण पडदा फाटला गेला. इकडचा आहे बरा, इकडनं काहीच ऐकू येत नाही कानाने तिला. आता आमची मुलगी नांदायची म्हणून सहन करीत गेली. त्याचा फायदा त्यांनी उचलला. 7 तोळ सोनं दिलं होतं, लग्न करून दिलं तर भांडी कुंडी सगळं जे काय घरात वस्तू लागतात तेवढ्या संपूर्ण दिल्या होत्या आणि लग्न करून दिलं होतं. एक ऑटोमोबाईलचं दुकान दिलं. आमचं गरीब आहे ते मोठे होते, ते मोठे झाले ते आमच्या डोक्यावर बसले. त्यांनी जमीन घेतली, ₹1,00,000 द्या. सोनं घ्यायचंय, कमी पडले 70,000 द्या. आता कानातलं करायचंय 40,000 द्या. असं देतच राहिलं. त्यांना लग्न केल्यानंतर त्यांना आतापर्यंत 3 मोबाईल दिलेत. मोबाईल खराब झाला, मोबाईल मागणार, मोबाईल खराब झाला. आता गेल्या वर्षी मी त्यांना दाजीला आयफोन दिला मी त्यांना. त्यांचे फुल फॅमिली, फक्त त्यांच्या अपेक्षा संपत नाही. किरकोळ कारणावरून ते जे सुरू केलं ते भरपूर चौकांनी त्यांना बेदम मारा. 2 दीर आणि 2 जावा. त्यांना बॉडीवरती असं वणत, पण कुठे इंजेक्शन करायला पण जागा ठेवली नाही, इतके मारहाण केली त्यांनी. आणि त्यांची मारहाण ह्या उद्देशाने केली की हिला कोणाला दाखवता नाही आलं पाहिजे, अशा ठिकाणी त्यांनी मारलेलं आहे. लाता बुक्याने अंगावर साडी पण नाही ठेवली, निर्वस्त्र करून मारले दिरांनी, छोट्या दिरांनी. वैष्णवी हगवणे या प्रकरणानंतर घरगुती हिंसाचाराचे जे प्रश्न आहेत ते ऐरणीवर आलेले आहेत. एका विवाहित महिलेला त्याच्या सासरच्या कडून कशा प्रकारे छळ केला जातो किंवा कशा प्रकारे त्रास दिला जातो त्याचं जिवंत उदाहरण जे आहे वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे जे आहे राज्यामध्ये समोर आलेलं आहे. आणि वैष्णवी हगवण्या प्रकरणामुळे एक राज्याला एक जबरदस्त हादरा बसलेला आहे. परंतु सोलापुरात देखील तसंच एक प्रकार समोर आलेला आहे. वैष्णवी हगवण्यासारखं जे आहे तर चित्रा भोसले नावाची एक विवाहित महिला आहे आणि त्या विवाहित महिलेला जवळपास 20 वर्षापासून सासरच्यांकडनं त्रास होत होता. 2007 साली त्यांचं लग्न झालं होतं आणि 2007 पासून ते आजपर्यंत जे आहे फक्त चित्रा वाघ ह्या म्हणजे सासरच्यांकडून एकदम छळ त्यांचा सहन करत होत्या. आज त्यांना काही दिवसांपूर्वी एवढं मारहाण करण्यात आलेली आहे की चित्रा भोसले या जे आहेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या कानाचा पडदा फाटलेला आहे आणि त्यांचे जे चित्रा भोसले यांचे जे वडील आहेत आपल्या सोबत आहेत ते उपचारासाठी दाखल केले आहेत. काय कधी झालं लग्न, कसं काय? हे लग्न झालं 2007 साली आणि तिथून 6 महिने झाल्यानंतर ते सुरू झालं. त्यांचं जे चालू झालं ते प्रत्येक 6 महिन्याला 4 महिन्याला 10 महिन्याला चालूच होतं. पण आम्ही आता आमची मुलगी नांदायची म्हणून सहन करीत गेली. त्याचा फायदा त्यांनी उचलला. आणि पुन्हा त्याच्यानंतर आमचे परत 498 बी झाले. त्यावेळेला मी पैशाची मागणी करत होती 5 लाख. मग दाखल केल्यानंतर 1-2 वर्ष असे 2 वर्ष राहिले आमच्याकडे. मग आणि पुन्हा तीच मिटवून घ्या करत आलो. मग आम्ही म्हणलं आता काय मुलगी आहे जाऊ दे, आता मिटवून घेतलं ना. पाठवले नांदवायला पाठवले की पुन्हा वर्ष 6 महिने थांबले, पुन्हा चालू पैसे दे. 2007 साली ज्यावेळेस लग्न झालं चित्रा भोसले, तुमच्या मुली, मोठी मुलगी ना तुमची? 2 मुली आहेत तुम्हाला आणि 1 मुलगा आहे. चित्रा भोसले यांचं 2007 साली लग्न झालं. त्यावेळेस तुम्ही हुंड्यामध्ये किंवा काय दिलं होतं? काय 7 तोळ सोनं दिलं होतं, लग्न करून दिलं तर भांडी कुंडी सगळं जे काय घरात वस्तू लागतात तेवढ्या संपूर्ण दिल्या होत्या आणि लग्न करून दिलं होतं. आज तुमच्या जावायला सोनं लग्न तुमच्याकडे होतं आणि आज तुमच्या जावायला तुम्ही एक मोठं दुकान दिलं. एक ऑटोमोबाईलचं दुकान दिलं. आमचं गरीब आहे ते मोठे होते, ते मोठे झाले ते आमच्या डोक्यावर बसले. पैसे भरपूर मिळायला लागले. पैसे मिळाल्यामुळे बावारला करायला लागले आणि मग अजून असा वाटायला लागला. आजपर्यंत तुम्ही एकूण तुमच्या मोठ्या मुलीसाठी किती खर्च केला असेल लग्न झाल्यानंतर त्याच्या सासरच्या? त्याच्या सासर म्हणजे असं 50-100 थोडं मागायचे ना, ते जास्त नव्हते मागायचे. थोडं मागायचे, मग माणूस द्यायचं ना, जास्त हेच करत नव्हते ते. मागितलं की हे द्यायचं 70 दे, 50 दे, 40 दे, 1000. त्यांनी जमीन घेतली, ₹1,00,000 द्या. सोनं घ्यायचंय, कमी पडले 70,000 द्या. आता कानातलं करायचंय 40,000 द्या. असं देतच राहिलं. त्यांना लग्न केल्यानंतर त्यांना आतापर्यंत 3 मोबाईल दिलेत. मोबाईल खराब झाला, मोबाईल मागणार, मोबाईल खराब झाला. आता गेल्या वर्षी मी त्यांना दाजीला आयफोन दिला मी त्यांना. त्यांचे फुल फॅमिली, फक्त त्यांच्या अपेक्षा संपत नाही. मला आता आम्ही एवढा पाऊल कशासाठी उचललं की तिला न्याय मिळावा आणि अशी घटना अख्ख्या महाराष्ट्रात नाही झाली पाहिजे. 11 मेला ज्यावेळेस जे आहे
म्हणजे चित्रा भोसले तुमच्या मोठ्या मुलीला म्हणजे मारहाण झाली होती, सगळ्या अंगावर सर्वांगाच मारहाण केलेली आहे, तर त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं? त्यावेळेस त्यांनी एक डाळिंबाची कळी तोडण्याच्या कारणावरून माझ्या छोट्या भाच्याला त्यांनी मारहाण केली, पूजा भोसले आणि निलेश भोसले वकिलांनी. मग ती मारहाण केल्यावर परत घरी आल्यानंतर ती म्हणली की तू मुलाला तू असं उलट बोलायला शिकवते, मुद्दाम करते, असं किरकोळ कारणावरून ते जे सुरू केलं ते भरपूर चौघांनी त्यांना बेदम मारहाण केली. 2 दीर आणि 2 जावांनी. चव्हाणने पण चौघांनी जसं 3rd डिग्री देतात तसं तिला खाली पालतं पाडून तिचे 2 हातपाय पकडून दांडक्यानी लोखंडी रॉडनी परत विष पिऊन मर, तुझा जगून काय उपयोग नाही म्हणून विष पाजत होती. विष पाजायला लागल्यावर मग पी तुझ्या हाताने पी म्हणून परत तिला अजून मारहाण केली त्यांनी. आणि जवळजवळ 12 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तिला असं खोलीत कोंडून ठेवलं त्यांनी. खोलीत कोंडून ठेवलं आणि जेव्हा नवरात्रीचं म्हणजे आमचे भाऊजी घरी आल्यानंतर मग दरवाजा उघडला, त्यांनी बघितलं आणि मग आमचा भाचा तिला दवाखान्यात घेऊन आला. मग आमच्या परिसरात सोडलं, मग मी दवाखाना बाकी केलं सगळं त्याचं पुढचं. आता पण इलाज चालू आहे सिव्हिल हॉस्पिटल. कानाचा पडदा फाटला म्हणून तुम्ही सांगितलं होतं, काय झालं? कानाचा पडदा तिला इतक्या जोरजोरात तिथं मारलं गेलं इथे तर ती पूर्ण पडदा फाटला गेला. इकडचा आहे बरा, पण इकडनं काहीच ऐकू येत नाही कानाने तिला. डॉक्टरांनी सांगितलं कव्हर होईल म्हणून, ऑपरेशनला त्यांनी घेतो म्हणले. म्हणजे 11 मेला घटना घडली, पोलीस स्टेशनला फिर्याद वगैरे काय? आम्ही गेलो होतो 12 मेला रात्री ती माझ्याकडे आल्यानंतर इलाज करून सकाळ आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्यांनी पोलीस स्टेशनला आम्हाला ते सरकारी दवाखान्याचं लेटर गेलो. तिथं कानाचा इलाज नव्हता, इतका फाटला होता कारण रक्त वाहत होतं. तिथं कानाचा इलाज नव्हता म्हणून त्यांनी कुर्डवाडीला जावं म्हणून सांगितलं. कुर्डवाडीला गेलो, तिथं कानाचा इलाज नव्हता कुर्डवाडीत पण. बरं पंढरपूरला गेलो. पंढरपूरच्या मॅडम 1 महिनाभर सुट्टीवर होत्या. मग तिथं लाईफलाईनला आम्ही 2 दिवस त्याचा इलाज केला. लाईफलाईन त्यांच्याकडे रिस्पॉन्स आम्हाला काय एवढा मिळाला नाही, म्हणजे एवढं काय ते वाटलं नाही. मग तिथनं आम्ही डिस्चार्ज घेऊन तिथं सोलापूर सिव्हिलला आणलं. तिला पूर्ण बॉडीवरती असं वणत, पूर्ण कुठे इंजेक्शन करायला पण जागा ठेवली नाही, इतके मारहाण केली त्यांनी. आणि त्यांची मारहाण ह्या उद्देशाने केली की हिला कोणाला दाखवता नाही आलं पाहिजे, अशा ठिकाणी त्यांनी मारलेलं आहे. लाता बुक्याने अंगावर साडी पण नाही ठेवली, निर्वस्त्र करून मारलंय. दिरांनी, छोट्या दिरांनी निर्वस्त्र. मग आता पोलीस स्टेशन मध्ये कोणकोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला? त्यांनी अगोदर 324चा केला होता, 74 केला होता, 3-4 कलम लावली. पण आता काल त्यांनी 307चा गुन्हा जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी दाखल केलेला आहे. अटक झाले? अजून अटक नाही, ते फरारच आहेत. त्यांना शोध चालू आहे त्यांचा. म्हणजे 20 वर्षापासून 18-20 वर्षापासून एवढा त्रास होत होता काका तुम्हाला, म्हणजे कळालं नाही का? तुम्ही तिथंच राहत होतो पण आम्हाला येऊ देत. मला 12 वर्ष त्यांनी येऊनच दिलं नाही घरी. त्यांनी मोबाईल अलाव नाही तिला टीव्ही बघायला अलाव नाही. मुंबईत राहिलेली मुलगी, तिला शेतात पाठवलं, तिला जनावरं दिली, तिला धार काढायला लावली, खूप हाल केले ते. तुम्ही त्यावेळेसच घरी घेऊन गेले? नेलतं की नेलं होतं 6 महिने, वर्षभर 2 वर्ष इकडे ठेवलं की परत येणार. आम्ही नांदवतो, माफी मागायची, चुकलं म्हणायची आणि घेऊन जातो. आता इथनं झालं तर आम्हाला बोला, इथनं जर काय झालं तर नुसतं टच झालं तर बोला आम्हाला, असं म्हणतं. नेताना घेऊन गोड न्यायची. तुमची जावई आता कुठे आहेत? आता ते टिंबून फरार आहेत का? त्यांच्यावर पण गुन्हा दाखल नाही, त्यांचं नाही नाव. ती स्वतः तिथं अवेलेबल नसल्यामुळे आम्ही त्यांचं नाव नाही घेतलं. म्हणजे त्यांची मुकसंमती आहे, मुकसंमती आहे त्यांची. त्यांच्यावर पण नाराजगी आहे आमची, पण बघू आता. आता गुन्हा दाखल तर केला, आपण तपास करायचा. मग आता ठीक आहे, आता हे इलाज झालं. आता शासकीय रुग्णालयात तुम्ही डिस्चार्ज, आज तुम्हाला डिस्चार्ज पण मिळणार आहे, संध्याकाळ पण सोडणार. मग आता पुढं काय निर्णय घ्यायला, काय करणार आता पुढं? काय ना, आम्हाला न्यायच पाहिजे. मी घरी सांभाळणार आहे, मला आई नाही, आई वारलेली आहे. मग त्याने ह्या गोष्टीचा पहिल्यापासून फायदा घेतला आई नसण्याचा. मी माझी आई जिवंत आहे असं समजून मी त्याला सांभाळणार. आई समजून तुम्ही कसं काका? आता मग ह्यानी तर आता घरात पाठवणार नाही. आता भाऊजी म्हणजे तुमच्या जावी समजा घ्यायला आले तर मग कसं? आता नाही पाठवणार. त्यांच्यावरचा विश्वास उडलेला आहे. इतके वेळ असते का? 18 वेळा, एकदा 2दा ठीक आहे, असतं तर म्हणलं असतं मिठू जाऊ द्या. आणि 18 वेळा होऊन गेला, कुठपर्यंत सहन करायचं? आम्ही तक्रार केली, केस करतोय म्हणल्यानंतर त्यानं वारंवार सारखं म्हणायचं मी डिवॉर्सच देणार. म्हणलं तू डिवॉर्स दे, आम्ही देणार नाही डिवॉर्स. म्हणलं तुला बिगोर बायकोचा हाय असा ठेवणार, म्हणलं डिवॉर्स नाही देणार मी. माझ्या बहिणीला आई म्हणून हाय असं घरी सांभाळणार आहे. 2 मुलं आहेत की काका? 2 मुलं त्यांच्याकडे. मग ते आता मुलं आता आईकडे सांभाळून, आईकडे मोठा आहे आता, नीटची परीक्षा दिली, 12वी दिली, आणि एक 9वीला. मुलांचं नाही टेन्शन काय आम्हाला.
मुलांना करतात मारहाण, पण एवढं नाही ते. अहो हे पोराला तर त्या जर फोटो असला दाखव पटकन गजानच हाणते ते पोराला पण पोराला पण गजानं. काय एवढं अहो असं ओळायचं गजाचं त्यांच्यात तुकडं निघाले ते असं ठोक्यासारखं चमड्या आलं एवढं. त्यांचं घमंडच एवढा भरलेला आहे ना, जसं रावणाला घमंड होता असं ह्यांना घमंड आहे पैशाचा आणि वकील असण्याचा. त्या घमंडमुळेच ही त्यांना ही वेळ, आता जी फरार व्हायची वेळ आली त्यांना, त्यामुळे आली. आणि त्याच्यापुढे शिक्षा जी होणार आहे त्यांच्या अशा स्वभावामुळेच होणार. दुसऱ्याची हाव आहे त्यांना, बाकी दुसरं काय नाही. किती दिलं तरी त्यांचं पोटच भरत नाही. तुमच्या जावयाचं नाव? सतीश भोसले, सतीश लक्ष्मण भोसले. तर खरंच खूप वेदनादायक त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांच्या म्हणजे चित्रा भोसले यांची म्हणजे नागनाथ गायकवाड यांची जी मुलगी आहे, त्यांना गेल्या 18 वर्षापासून जे आहे पतीकडनं किंवा त्यांच्या माहेरच्या सासरच्यांकडनं जबरदस्त त्रास होतो तेव्हा 18 वर्षापासून सहन करत आलेली आहे मुलगी. आणि आता याच्या पुढं त्यांनी आता उपचार घेऊन आता त्यांनी पाठवणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि मुलीच्या दिरांवर वगैरे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस अधिकारी करतील. लवकरच त्यांना अटक पण होईल आणि त्यांना न्याय पाहिजे असं त्यांनी मागणी केलेली आहे. गणेश गायकवाड आणि नागनाथ गायकवाड यांनी. महाराष्ट्र टाइम्स, इरफान शेख, सोलापूर.